नमस्कार, मी रमेश लाडेकर, शेतकरी मित्र तसेच ॲडव्हान्स पेस्टिसाइड डेव्हलपमेंट मॅनेजर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आणि आपण आत्ता सध्याच्या सोयाबीनच्या अवस्थेमध्ये, जसं मी मागे सांगितलं होतं की आपण सध्या सोयाबीनच्या पुन्हा मी एकदा येईल आणि सोयाबीनच्या अवस्थेमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा मार्गदर्शन करेल. तसंच आत्ता पाहता सोयाबीन हे साधारणतः 50 ते 55 दिवसाचं झालेलं आहे आणि ज्यामध्ये सध्या जर पाहता फार मोठ्या प्रमाणात आता फुलाची अवस्था जी आहे ते आपण पाहू शकतो. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फुलाची अवस्था ही या ठिकाणी चांगल्या रीतीने आपण पाहू शकतो. परंतु यामध्ये आता सध्याची परिस्थिती पाहता फुलाच्या अवस्थेत आणि फुलाच्या याच्यावरती अळीचा अटॅक हा फार मोठ्या प्रमाणात, आणि ही छोटी अळी जी आहे हे फुलाला खात असते आणि या अळीला नियोजन करणं आपल्याला फार गरजेचं आहे, कारण हे पूर्णतः फुलाला डंक मारून या ठिकाणी पूर्णतः नष्ट करते, म्हणजेच खाली पूर्णतः पाडून टाकते. तर त्यासाठी आपल्याला या अळीला नियोजन करण्यासाठी आपल्याला सध्याचे अवस्थेमध्ये आत्ता सायरन जे आहे हे ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं सायरन असं उत्तम दर्जेदार आपल्याला मदत करणारं, त्यासोबतच या पूर्ण अळीला नष्ट करणारं असं सायरन हे जर औषध आपण या अळीसाठी नियोजन केलं तर अतिशय चांगल्या प्रकारे. त्यासोबतच आत्ताची अवस्था फुलाच्या अवस्थेमध्ये असलेल्या या पूर्ण फुलाला परागीकरण करून लगेचच्या लगे रूपांतर या ठिकाणी शेंगामध्ये करण्यासाठी आपल्याला आत्ताच्या अवस्थेमध्ये आपल्याला काजूचा वापर जो आहे तो करावा लागेल. काजू लिक्विड ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं काजू जर आपण या ठिकाणी वापरलं तर ह्या फुलातून लगेचच्या लगे रूपांतर चांगल्या रीतीने होईल आणि फुलाची संख्यासुद्धा वाढवण्याचं काम हे अतिशय चांगल्या प्रकारे काजू करेल. त्यासोबत आपल्याला यामध्ये यासोबतच याचं अन्नद्रव्यसुद्धा देणं गरजेचं आहे आणि हे अन्नद्रव्य आपण फर्टिस्टार साधारणतः याच्यामध्ये आत्ता सध्या 55-35 फर्टिस्टार 55-35 जर याचा वापर जर आपण या ठिकाणी केला तर याच्यातून रूपांतर शेंगामध्ये चट्टा पकडण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे होईल. त्यामुळं शेंगाचं रूपांतर झाल्यामुळं आपल्याला लगेचच्या लगेच शेंग भरण्याचं सुद्धा काम आणि फुलातून रूपांतर शेंगात करण्याचं काम जे आहे फर्टिस्टार 55-35 जे आहे हे अतिशय चांगल्या प्रकारे हे आपल्याला होईल. त्यासाठी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करेल की आत्ताचा जो स्प्रे आहे तो म्हणजे सायरन, काजू आणि फर्टिस्टार 55-35 या तिघांची जर जोडी आपण वापरली तर 100% आपले रिझल्ट हे त्या ठिकाणी चांगले येतील. सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करेल की हा स्प्रे घ्यावा. धन्यवाद.